राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं। त्या ट्विटमध्ये आमदार अमित गोरखे यांनी आपली भूमिका बदलल्याचा व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी पोस्ट केलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार अमित गोरखे आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही भूमिका बदलली असा एक व्हिडिओ जो आहे तो आता त्या ठिकाणी ट्विट करण्यात आलेला आहे जयंत पाटलांकडून, काय वाटतंय नक्की? जयंत पाटील हे सिनियर नेते आहेत आणि कोण भूमिका बदलणार आहे ते थोड्या दिवसात मला वाटतं कळेल, कारण जयंत पाटलांच्या अनेक बातम्या आम्ही भूमिका बदलण्याविषयीच्या ऐकतोय आणि मी तर लहानपणापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि अजन्म त्याच पार्टीत मी 100% राहील आणि या विषयात भूमिका बदलण्याचा विषय नाही, कारण हा विषयच खऱ्या अर्थानं सगळ्यांसमोर आणण्याचं मी काम केलंय आणि त्या मातेला जोपर्यंत नाही मिळत नाही, भिसे कुटुंबियाला जोपर्यंत नाही मिळत नाही, तोपर्यंत माझी भूमिका ठाम असेल। माझी भूमिका हीच आहे की आज तिथलं जे प्रशासन आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने ही केस हँडल केली त्या चुकीच्या सगळ्या डॉक्टर्सवर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रायश्चित म्हणून दीनानाथ हॉस्पिटल यांनी त्या मुलींचं दायित्व घेतलं पाहिजे। ही पहिल्यापासूनची माझी भूमिका आहे। मला असं वाटतं की आज प्रसिद्धीचा मोह सगळेच पाळत आहेत आणि ज्या विषयाची गंध नाही, माहिती नाही, त्या विषयात आपण बोलून प्रसिद्धी मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत, त्या सगळ्यांनी थांबवल्या पाहिजेत। आपण पाहिलं तर 2 अहवाल जे आहेत ते राज्यशास्त्री झाले आहेत। एक अहवालाला वेळ का लागतो इतका? खरं तर 3रा अहवाल मीही प्रतीक्षेत आहे, पण माझ्या कालच्याच माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल प्रसिद्ध होईल आणि त्याच्यावरचा निर्णय घेतला जाईल अशी माझी वैयक्तिक माहिती आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत तातडीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं त्या अहवालाच्या प्रतीक्षेत मी आहे आणि त्या निकालाच्या प्रतीक्षेत मी आहे आणि तो आज येईल असं मला वाटतं। तो अहवाल आल्यानंतर घायसास आणि तुम्ही ज्यांची नाव घेता, जी टीम असेल, त्यांच्यावर त्यावेळेस तरी गुन्हा दाखल होईल का? जी माझ्याकडे माहिती आणि मी जे भिसे कुटुंबियांचं सगळं मी ऐकून घेतलंय आणि त्या कमिटीने ऐकून घेतलं, त्यानुसार नक्कीच त्या ठिकाणी दोषी घैसास आणि त्यांची टीम आहे, त्यामुळं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते होतील अशी मला खात्री आहे। घैसास आणि त्यांच्या टीमवर जे आहे ते गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी भूमिका जी आहे आता आमदार अमित गोरखे यांनी या ठिकाणी घेतलेली आपल्याला एकूणच पाहायला माहिती जाते। 3रा अहवाल जो आहे तो या ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास आल्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार असल्याचं देखील अमित गोरखे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।